महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असलेले एकमेव जय मल्हार महिला टाळ पथक। आपल्याकडील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची शोभा वाढवायची आहे तर मग आजच संपर्क करा। लय, ताल, ठेका आणि ताकदीने विविध कला सामग्री घेऊन येत आहे जय मल्हार महिला टाळ पथक आंबेदुमाला। आमचा पत्ता आंबेदुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्कासाठी वर्षा नरवडे, मोबाईल नंबर 9011181609, तसेच सुषमा डेरंगे, मोबाईल नंबर 9970739145। अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावातील राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील पत्राच्या छताला असलेला लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून 17 वर्षीय तरुणाने संशयास्पद आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे। बेलापूर गावातील किसन गणपत फाफळे व त्यांची पत्नी सिंधुबाई शेती व स्वयंपाकाचे आचारी म्हणून व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। तर त्यांना रुपेश व दीपक अशी 2 मुले आहेत। ते दोघेही पुणे येथे नोकरी व्यवसाय निमित्त वास्तव्यास आहे। रुपेशचा एक मुलगा शुभम हा आजोबा आजी यांच्याकडे राहून शिक्षण घेत होता। या दरम्यान किसन फाफळे यांचा नातू शुभम रुपेश फाफळे वय 17 वर्ष हा बोटा येथील श्री नाथाबाबा विद्यालयात 11वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता। त्याचे 11वीचे पेपर संपले असून 12वीचे अतिरिक्त अभ्यासक्रमाच्या तासाला जाऊन येऊन तो करत होता। परंतु या दरम्यान बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्याने घराजवळच मित्रांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या होत्या। त्यानंतर तो पाणी पिण्यासाठी घेऊन घराच्या वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेला होता। या दरम्यान आजोबा किसन फाफळे हे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले। गुरुवार असल्याने श्री दत्त देवस्थान अकलापूर येथे देवदर्शन व आरतीसाठी ते गेले होते। तेथून ते दुपारच्या सुमारास घरी परतले तेव्हा त्यांची पत्नी सिंधुबाई यांनी सांगितले की शुभम झोपलेला आहे, अजून का उठला नाही। त्यामुळे ते वरच्या मजल्यावर गेले, आवाज दिला, हाका मारल्या, परंतु शुभमचे प्रत्युत्तर न आल्याने त्यांनी गावातील नागरिकांना बोलवले। तेव्हा नागरिकांनी दरवाजा तोडून आत पाहिले तर शुभमने गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांचे निदर्शनास आले। या दरम्यान सदर घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली। गावातील पोलीस पाटील केशव त्रिभुवन व समाजसेवक भगवानदादा काळे यांनी सदर घटनेबाबत अकोले पोलिसांना खबर दिली। माहिती मिळताच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर घोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर तळपे, पोलीस नाईक पटेकर यांनी सदर घटनास्थळ गाठत सदर घटनेचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिवाजी पाटील फाफळे प्रतिष्ठान यांचे खाजगी रुग्णवाहिकेतून कोथरूड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। या घटनेने फाफळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून इतक्या लहान वयात शुभमने इतके टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवल्याने गावावर शोककळा पसरली आहे। तर या घटनेने पंचक्रोशीतील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे। शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास शोकाकुल वातावरणात बेलापूर गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत। इतक्या लहान वयात इतके टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवल्याने त्याची आजी, आजोबा, वडील, चुलते यांचे काळीज हेलावले आहे। सदर घटनेबाबत अकोले पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। परंतु शुभमने इतके टोकाचे पाऊल का उचलले? कोवळ्या वयात जीवन संपवण्यामागचे नेमके कारण काय? मागील 15 दिवसापूर्वी त्याचे विद्यालयातील जिवलग मित्र प्रतीकने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्यामुळे शुभमच्या मृत्यूला प्रतीकच्या घटनेची काही किनार आहे का? शैक्षणिक मानसिक ताण होता का? की त्याच्या मृत्यूमागे अजून काही वेगळे कारण आहे का? या सर्व शंका कुशंकांचे वादळ उठले आहे। या घटनेचा पुढील सखोल तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर तळपे करत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, अकोले। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।